मित्रांनो, परत येथे खेळल्या गेलेल्या भारत ऑस्ट्रेलिया 3 वन डे मालिकेच्या पहिल्याच सामन्यात टीम इंडियाला 7 विकेट्सच्या फरकाने लाजिरवाणी हार पत्करावी लागली। पावसामुळे सामना 26 षटकांत मर्यादित ठरला, ज्यात भारताने 136 धावांपर्यंत मजल मारली। डकवर्थ लुईस पद्धतीनुसार ऑस्ट्रेलियासमोर 131 धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले, जे कर्णधार मिशेल मार्शच्या नाबाद 46 धावांच्या जोरावर त्यांनी 21.1 षटकांत गाठले। भारताच्या टॉप ऑर्डरने निराश केले, ज्यामुळे मालिकेत टीम इंडिया 0-1 ने पिछाडीवर आली। यानंतर देखील भारताचे माजी दिग्गज खेळाडू सुनील गावस्कर यांनी टेन्शन नको असे म्हटले आहे। काय म्हणाले तेच आजच्या व्हिडिओतून जाणून घेऊ। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा। तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक जरूर करा। तर मित्रांनो, माजी भारतीय कप्तान सुनील गावस्कर यांनी या अपयशानंतरही आशावादी भूमिका घेतली। परतची खेळपट्टी ऑस्ट्रेलियातील सर्वात कठीण आहे, विशेषतः जे खेळाडू काही महिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर होते, ते त्याच्याशी जुळवून घेणे सोपे नव्हते, असे गावस्करांनी बोलताना सांगितले। नुकतीच चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकलेली टीम इंडिया लवकरच यातून बाहेर पडेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। तसेच गावस्कर यांनी शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर यांची बाजू देखील सावरून घेतली। पुढे बोलताना ते म्हणाले, विराट आणि रोहित यांनी पुढील सामन्यात मोठी धावसंख्या उभारली तर आश्चर्य वाटायला नको, असे गावस्करांनी म्हटले। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? तुमचे मत देखील कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा आणि अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेट विश्व चॅनल पाहत रहा।